आज बकरी ईद आहे आणि बकरी ईदच्या अनुषंगाने आमच्या मनामध्ये एक अशी कल्पना आली की आमचे मित्र रज्जाक भाई शेख असतील, जाकीर अन्सारी असतील, समाजामध्ये काम करत असताना एक वेगळ्या भूमिकेत काम करण्यासाठी आजच्या दिवशी आम्ही एक निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचं कारण की एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही निवेदन असं दिले की गाय हा राष्ट्रीय पशु घोषित करण्यात यावा आणि गोवंश हत्या या कायमच्या रोखल्या जाव्यात, ज्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे भारत देशामध्ये गोवंश हे श्रद्धेचं स्थान आहे आणि ही श्रद्धा जपल्या जावेत म्हणून मुस्लिम समाजाने पुढे येण्याची गरज आहे. म्हणून समाज प्रबोधन आम्ही वारंवार करत आहोत. पण आजपासून इथून पुढच्या काळामध्ये कोणीही गोवंश हत्या करणार नाही, गाय मातेला खरेदी करणार नाही, विक्री होऊन देणार नाही. अशा पद्धतीने गाय मातेला आपण राष्ट्रीय पशु घोषित करून कायमस्वरूपी भारत देशामध्ये जेवढेही डीप मर्चंट्स आहेत त्या सर्वच कंपन्या सील करण्यात याव्यात आणि गोवंश हत्या रोखण्यासाठी एक छोटा खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. खरे तर भारत सरकार गौवंशाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपल्याला केवळ राजकारणच करताना दिसून येत आहे. जेव्हा की जगामध्ये एक नंबर डीप एक्सपोर्ट म्हणून भारताचं नाव गेल्या 10 वर्षात वारंवार नंबर 1ला येत आहे. असं असतानाही ह्या श्रद्धेचं स्थान असलेलं आस्था असलेली गौवंश बाबतीमध्ये सरकार कुठलीही कठोर भूमिका घेताना दिसत नाही. सरकारने ह्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घ्यावी, गायीला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावं आणि गायीशी संबंधित जेवढेही कत्तलखाने आहेत, मग ते वरिष्ठ स्तरावरती जागतिक दर्जाला जागतिक बाजारांमध्ये माल पुरवठा करणारे जे भारतातील एक 10-15 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांसकट छोट्यात छोट्या जे गौ हत्या होतात अशा प्रत्येक ठिकाणी सरकारने ते नियंत्रणात आणून ते कायमस्वरूपी बंद पाडले पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे. सरकारला आमचं निवेदन आहे आणि सरकारला एक विनंती अर्ज पण आहे की जर तुम्ही ह्या बाबतीमध्ये व्यवस्थित आणि लवकरात लवकर काळजी घेऊन कारवाई केली नाही तर हा निवेदनाचा प्रकार तीव्र आंदोलनामध्ये बदलेल आणि त्यावेळेस तुम्हाला ते रोखणं अशक्य होईल. धन्यवाद. बाई, आता तुम्ही हे निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे, तर तुम्ही यासाठी समाजामध्ये काही जनजागृती करणार का नाही? मुळामध्ये जे माझ्या संबंधित लोक आहेत त्या लोकांना माहिती आहे की मी गेले 10 ते 15 वर्ष या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन करत आलेलो. म्हणजे हे अन्य साखळीचा भाग नाही नुसता, त्यामुळे आस्था तर आहेच आहे, परंतु या बाबतीमध्ये फक्त द्वेषाचं राजकारण केलं जातं आणि त्या द्वेषाच्या राजकारणामध्ये फक्त मुस्लिम बळी पडत नाही तर हिंदू वर्गातला शेवटचा व्यक्ती बळी पडतो. आणि जर त्यामध्ये आमच्या पुढाकाराने तो जर वाद शमणार असेल आणि त्यातनं दोन्ही बाजूच्या म्हणजे हिंदू आणि मुस्लिम वर्गातल्या तरुणांची जीवनाची वाट लागणार नसेल किंवा वाट लागू नये, त्यांचा भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी हा आम्ही प्रबोधनाचा पर्याय कायम करत आलेलो आहोत. दोन्ही बाजूला आम्ही सांगत आलेलो आहोत. विशेष करून मुस्लिम समाजाचे जे म्हणजे कसाई वर्ग जो आहे त्या कसाई वर्गांना आम्ही वेगवेगळ्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही नियोजन केलं, त्यांना प्रशिक्षणही दिलंय. जवळजवळ त्या माध्यमातून त्यांनी ह्या एकमेव त्यांच्या दृष्टिकोनातून असणारा एकमेव उदरनिर्वाहाचं साधन त्याला तो साधनाच्या पर्याय देण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत, केलाही आहे आणि तसा बदलही आम्ही मोठ्या प्रमाणात घडवलेला आहे. ओके. आज या ठिकाणी आमचे मित्र रज्जाक भाई शेख असतील आणि आमचे सहकारी मित्र यांच्या वतीने मान्य तहसीलदार साहेबांकडे गोवंश हत्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी राजकारण चालतंय आणि समाजामध्ये जनजागृती कशा पद्धतीने करावी या पद्धतीचे एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. खरं तर संत परंपरा सुद्धा आम्हाला सांगते की कोणाही जीवाचा न घडो मत्सर आणि हे वर्म सर्वेश्वर पूजनाचे की प्रत्येक जीवामध्ये एका परमेश्वराचा अंश आहे ही धारणा आणि भावना ज्या वारकरी संप्रदायातून तुम्हा आम्हाला संतांनी समजावली त्याचाच एक प्रतीक आणि त्याचाच एक विचार घेऊन आज हे आमचे मित्र कार्य करत आहेत.
आणि मी सुद्धा या गोष्टीला एक अनुमोदन म्हणून आज या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. खरं पाहिलं तर या देशामध्ये आम्ही पाहतोय की गोवंशाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज नागरिकांमध्ये होत आहेत आणि म्हणून हे गैरसमज दूर व्हावेत आणि सरकारने सुद्धा या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जेवढे काही बेकायदेशीर कत्तलखाने आहेत ते सर्व काही बंद करावेत. या पद्धतीने समाजामध्ये लोकांमध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये आणि कशा पद्धतीने गोवंश हत्या या ठिकाणी अवैध प्रकारे चाललेली आहे त्याच्यावर पण कारवाई व्हावी ही या ठिकाणी आज आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे जे काही गायीला आम्ही गोमाता म्हणतो हे केवळ बोलण्यापुरतं न राहता त्याची अंमलबजावणी देखील व्हावी आणि राष्ट्रीय पशु म्हणून गायीला या ठिकाणी सरकारने कुठेतरी संबोधित करावं याच्यासाठी आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे. तर खरं तर मला आमच्या मित्रांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. नुकतंच या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आता निवेदन दिल्यानंतर पुढील पावित्र्य काय असेल तुमचं? खरं तर आता आमच्या मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की गेली 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी जनजागृती होते आहे, परंतु समाजामध्ये अशा प्रकारचे जे काही चांगले कार्य असतात फार मोठं दुर्दैव आपलं आहे की जेव्हा जेव्हा चांगले कार्य होतात त्याची प्रसिद्धी होताना आम्ही पाहतोय की प्रसिद्धी होत नाही त्याची आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा विषय बाजूला पडतात. आणि माझी तर विनंती हीच राहील की तहसीलदार साहेबांनी सुद्धा आपल्या परीनं प्रशासनाला शासनाला जे काही आदेश द्यायचे किंवा जे काही त्यांना निवेदन द्यायचे त्या पद्धतीने ते कार्य जर झालं तर मग अशा प्रकारचे निवेदन देण्याची गरज पडणार नाही आणि समाजामध्ये एकोपा पण राहील, सामाजिक बांधिलकी जपली जाईल, पशूंवरती प्रेमही केलं जाईल. अशा पद्धतीचा या ठिकाणी आमचा अजेंडा आहे. आता या ठिकाणी जर योग्य असं शासनाकडनं जर न्याय मिळाला नाही तर पुढील पावित्र्य काय असेल तुमचं? न्याय जरी मिळाला नाही तर ज्याप्रमाणे आमचे मित्र जगभाई शेख यांनी सांगितले की फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल आणि मग ते आंदोलन त्याचं कशा पद्धतीने सांभाळायचं त्याचं मात्र मग सरकारला फार मुश्किल होईल. आता याच्यामध्ये आम्ही जे आंदोलन करणार ते शांततेने करणार, कारण हा श्रद्धेचा भाग आहे. ही मागणी आम्ही का करतोय, कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो जेवढे कत्तलखाने त्याचं मूळच जर बंद झालं तर गोरगरिबांना त्याचा त्रास होणार नाही. आता कालच एका शेतकऱ्याची गाडी एका पोलीस स्टेशनमध्ये अडवली. आता सगळ्या चॅनलला तुमच्या दाखवतात ते शेतकऱ्याने सातबारा दाखवला, त्यांनी आधार कार्ड दाखवलं, तो स्वतःच्या मशागतीसाठी तो बैल घेऊन जातो, त्याच्या गळ्यात माळ आहे, पण त्याला तू बैल कापायला चालवला म्हणून त्याला आता त्रास दिला. आता सगळ्या याच्यावरती चालू आहे. तर शेतकरी सुद्धा याच्यामध्ये भरडले जातात. कुठंतरी ह्या गोष्टीमध्ये कायदा सुव्यवस्था भरकटत चालली. नाहक लोकांचे बळी जाऊ नये आणि मुस्लिम समाज हा मागासलेल्या परिस्थितीतून सुधारित परिस्थितीमध्ये येऊन वेगळा व्यवसाय त्यांनी करावा. या व्यवसायाचे भरपूर सोर्स आहेत, या गोष्टी आहेत. आंदोलन करणार आहेत, पण आंदोलन आम्ही गांधी मार्गाने करू, काही आम्ही शांततेने करू. त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला आत्मक्लेश पण आंदोलन आम्ही करू शकतो की जेणेकरून ही गरज आहे आणि हा आमच्या भावनेचा विषय. आमचे सर्व मित्र हिंदू समाजाचे मित्र आहेत. आम्ही एकमेकांमध्ये गुणागोविंदाने राहतो. कुठेतरी क्लेश निर्माण होतात. गोमाता आमची पण माता आहे. जर ज्या गाईचं दूध आम्ही पितो तर त्या गाईला कापून त्या गाईचे जर एवढे विल्हेवाट अशा बेकार परिस्थितीत लागत असेल तर त्याचं जे मूळ आहे ते जर कत्तलखानेच जर बंद केले तर ते आमिषच पूर्णपणे बंद होईल, अशी आमची माफक अपेक्षा आहे. तहसीलदार साहेब हे शासनाचे प्रतिनिधी आहेत. शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे तहसीलदार साहेबांना आम्ही हे निवेदन दिलंय. भविष्यामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत जाऊ. कलेक्टर साहेबांच्या नंतर आम्ही मंत्रालय लेवलला जाऊ आणि मंत्रालय लेवलला जाऊन सुद्धा आम्ही ह्याच पद्धतीने शांततेने आंदोलन करणार. धन्यवाद.